आता मराठा आरक्षणाबाबतच्या काही बातम्यांकडे वळूया आपण। मराठा आरक्षण प्रश्नी आता 1994चा जी.आर. चर्चेत आलाय। हा जी.आर. निघाला तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते, त्यांच्यामुळेच मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला असा आरोप केला जातोय। पाहूयात काय आहे नेमकं प्रकरण। मराठ्यांना आरक्षणात कोणता अडथळा? पवारांना का जबाबदार धरलं जातंय? काय आहे 1994चा आरक्षणाचा जी.आर.? मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलाय। जरांगेंनी ओबीसीतून आरक्षणाची मागणी लावून धरली आहे, तर ओबीसी नेत्यांनी त्या विरोधात आवाज उठवलाय। मराठा आणि ओबीसीच्या वादात वादग्रस्त लेखक नामदेव जाधव यांनी उडी घेतली आणि 1994चा जी.आर. बाहेर काढला। 1994चा जी.आर. त्यावरून त्यांनी शरद पवार यांना घेण्याचा प्रयत्न केला। तो मराठा समाजातील गरीब, शोषित आणि जो शिक्षणापासून मागे आहे आणि त्याची परिस्थिती खूप हालाकीची आहे, याच्यामध्ये कुठेतरी जागा मिळायला पाहिजे होती। मित्रांनो, प्रत्येक बाकीच्या नेत्यांनी आपला दबाव वापरून, आपला प्रभाव वापरून आपापल्या जातीला न्याय दिला, म्हणून त्यावेळचे पदस्थ असणारे मुख्यमंत्री शरद पवार यांची ही जबाबदारी आहे। असं जे मी म्हणतोय ते सगळं जबाबदारी सकट आणि शरद पवारांनी खूप जाणीवपूर्वक मराठ्यांना डावलला असा माझा आता अनुमान आहे। पूर्वी पण राज्यात 23 मार्च 1994 पूर्वी 34% आरक्षण होतं। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जातीतील बौद्ध धर्म स्वीकारलेल्या व्यक्ती 13%, अनुसूचित जमाती 60%, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती 4%, इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी 10%। 1994 मध्ये शरद पवार हे मुख्यमंत्री होते, त्यांनी राज्यातलं 34% आरक्षण 50% केलं। विमुक्त जाती आणि भटक्या जमातींचं आरक्षण 4%वरून 11% केलं। विमुक्त जाती 3%, भटक्या जमाती म्हणजेच जानेवारी 1990 पूर्वी असलेल्या 28 जाती 2.5%, भटक्या जमाती म्हणजे धनगर तत्सम जमाती 3.5%, भटक्या जमाती अर्थात वंजारी तत्सम जमाती 2%, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील बौद्ध धर्म स्वीकारलेल्या व्यक्ती 13%, अनुसूचित जमाती 60%, ओबीसी आरक्षण 19%। आधीच्या 34% आरक्षणात 16% वाढ झाली, त्यामुळे एकूण आरक्षण 50% या कमाल मर्यादेपर्यंत पोहोचलं। पण त्यावेळी पवारांनी मराठा समाजाचा विचार केला नाही असा आरोप आता केला जातोय। त्यामुळेच मराठा समाजाचं नुकसान पवारांनी केल्याचा आरोप नामदेव जाधव यांच्यासारखे लोक करताय। आरक्षण 50%च्या वर वाढवणं हे राज्य सरकारच्या हातात नाही, त्यामुळे मराठ्यांची मागणी पूर्ण करायची झाल्यास ओबीसीतून आरक्षण द्यावं लागेल। त्याला ओबीसींचा विरोध आहे, म्हणूनच आरक्षणाचा गुंता आता वाढलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।